लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक शहरात खंडणीविरोधी पथक आणि गंगापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून पाहिजे आरोपी राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती याला अखेर जेरबंद केले आहे। संत कबीरनगर येथील साईबाबा मंदिरासमोर गस्ती दरम्यान पोलिसांना पाहून एक इसम पळ काढत असल्याचे दिसून आले। तात्काळ संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याची ओळख राहुल उर्फ बंटी वय 21 वर्ष राहणार वाल्मिकनगर पंचवटी नाशिक अशी झाली। तपासात उघड झाले की आरोपी पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 320/2025 मधील पाहिजे आरोपी असून त्याच्यावर भारतीय दंड संविधान कलम 109, 115, 352, 351, 2, 3, 5 यासह मकोका कलम 135 अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत। गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। अखेर या संयुक्त कारवाईत त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। या यशस्वी ऑपरेशनमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुक्त मोनिका राऊत, नितीन जाधव आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे यांच्यासह गुन्हे शाखा व गंगापूर पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। खंडणीविरोधी पथक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत कबीरनगर येथे कोमिक ऑपरेशन करत असताना 7:45 वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला पाहून पळाला होता, पण त्याला ताब्यात घेतलं आहे। त्याच्यानंतर त्याला त्याचं नाव पत्ता विचारलं। त्याने सुरुवातीला ओढाओढीची उत्तरं दिले, नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असता त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं। पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारती आहे। त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशनकडील CR नंबर 320/25 कलम 109, 115, 2 मध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्याच्याकडे खात्री झाल्यानंतर त्याला पंचवटी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.